पुणे शहरात उन्हाचा तडाखा इतका जोरात आहे की सूर्य अक्षरशः आग ओकतोय। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पुणे शहरात खूप जास्त प्रमाणात ऊन वाढलेलं आहे आणि 15 दिवसांमध्ये जवळपास 120हून अधिक म्हणजे साधारण एका दिवसाला 8 ते 9 उष्माघाताचे प्रकरणं जे आहेत ती समोर आलेली आहे। उष्माघातामुळे खरं तर लोकांना त्रास होतो आणि पुण्याची ही सध्याची परिस्थिती आहे। मागच्या 15 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना उष्माघात झालेला आहे। 120 लोकांना याचा त्रास झाला आणि यामुळेच आता आपण पाहिलं की आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील गिरीश महाजन यांनी सुद्धा आवाहन केलं होतं आणि आता सुद्धा सध्या पुणे शहरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढलेला खरं तर पाहायला मिळतोय। एखाद्या भट्टीमध्ये बसल्यासारखं जर हे करायचं असेल तर तसं अगदी हुबेहूब जाणवतं पुण्यामध्ये जर तुम्ही रस्त्यावर फिरत असाल तर। आणि माझ्या मागे जर हे सगळं पाहिलं तर हा तो रस्ता आहे, जे रस्ते आहेत तर ते दिवसा खरं तर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, वाहतूक कोंडी होत असते। पण आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर हे सगळे रस्ते आपण रिकामे असलेल्या पाहतोय। दुपारी 2 वाजता 3 वाजता किंवा 4 वाजता हे रस्ते जे आहेत ते जसे काय संचारबंदी लागली आहे त्याप्रमाणे शुकशुकाट आपल्याला या रस्त्यांवर थोड्या प्रमाणात पाहायला मिळतोय। गेल्या आठवड्याभरापासून सूर्याने जणू आग ओकायला सुरुवात केली आहे आणि शहराचं तापमान आजचं जर पाहिलं तर 41°C पार केलेलं आहे। अंगाची खरं तर लाही लाही होतीये या उन्हामुळे। आजच्या या तापमानावर जर नजर टाकली तर अतिशय चिंताजनक आहे। लोहगावमध्ये 41.5°C आहे। त्यासोबतच शिवाजीनगर म्हणजे आता आपण ज्या परिसरात आहोत तर या परिसरात सुद्धा 40.3° आहे। चिंचवड परिसरामध्ये म्हणजे पुणे शहर असेल किंवा पुणे शहराची जी उपनगरं आहेत तर या सगळ्या भागांमध्ये 38, 39, 40, 41, बालेवाडीमध्ये पण 39°C आहे। अशा प्रकारचा हवामान विभागाने हा सगळा अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। हा उष्णतेचा दाह पुढचे 2 दिवस असाच कायम राहणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। काल आपण पाहिलं दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण होत होतं पण त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी शहरात आता आर्द्रता वाढलेली आहे, म्हणजे ह्युमिडिटी जी आहे तर ती वाढलेली आहे आणि पुणेकर अक्षरशः घामाघूम होऊन रस्त्यांवर फिरताना पाहायला मिळतात। या अशा कडाक्याच्या उन्हामध्ये तोंडाला चेहऱ्यावर स्कार्फ लावला जातोय किंवा छत्री घेतली जाते, डोक्यावर टोप्या घातल्या जातात आणि टोपी घालूनच नागरिक बाहेर पडताना पाहायला मिळतात। आणि साधारण 1 ते 4 या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जो आहे तर तो असतो। त्यामुळे या वेळेमध्ये सहसा बाहेर जाणं टाळा असंच सांगितलं जात आहे आणि त्यामुळे पुणेकर सुद्धा या उन्हाच्या तडाख्यामध्ये बाहेर पडणं टाळतायत असं चित्र सध्या पुणे शहरातलं पाहायला मिळतंय। आगामी काळामध्ये सुद्धा ही हीट वेव्ह पुणे शहरात अशीच सुरू असेल। मात्र ज्या पद्धतीनं जे उष्माघाताची प्रकरणं समोर येतात तर त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। पाणी प्यायला सांगितलं जात आहे आणि व्यवस्थित हायड्रेटेड राहायला सांगितलं जात आहे। त्यासोबतच जर खरंच गरज असेल तरच कामासाठी बाहेर पडा असं सुद्धा सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन अजय गंगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।